जय मल्हार जय महाराष्ट्र। आज 29 जुलै 2014 या दिवशी महाराष्ट्राचा एक अत्यंत खोटारडा समजला जाणारा नेता महाराष्ट्रात बारामतीत धनगर आरक्षण आंदोलन ज्यावेळेस चाललं होतं त्या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आला होता आणि खूप मोठमोठ्या बाता मारून समस्त कोट्यवधी धनगर समाजाची फसवणूक या माणसाने केली। आज तो संविधानिक पदावर आहे त्यामुळे आम्ही जास्त काही बोलू शकत नाही। त्या व्यक्तीने संपूर्ण धनगर समाजाची आजच्या दिवशी 2014 ला एक जी घोषणा केली होती की पहिल्याच कॅबिनेटमध्ये 15 दिवसात आम्ही धनगर समाजाला एसटीचं आरक्षण देऊ, या एका वाक्यावर समस्त धनगर समाजाने त्या व्यक्तीच्या सांगण्यावरून त्या भाजप या पक्षाला सत्तेत आणलं आणि हे त्यांनीही देखील कबूल केलं की आम्ही सत्तेत कोणामुळे आलो। आज त्याच समाजाला कोणत्याही आश्वासनाची आजपर्यंत पूर्तता केलेली नाही। अगदी महाराज यशवंतराव होळकर यांच्या नावाने ते महामेश मंडळ काढलं, पण त्याला 1 रुपया निधी नाही। म्हणजे आपण कुठल्या परिस्थितीत कुठल्या विचारांनी जगतोय, म्हणजे आपली चळवळ संपत चालली आहे आणि नुसतीच आपली वळवळ चालली आहे असं एकंदरीत समाजाकडे बघताना दिसते। समाजातले 2-4 नेते कोणत्या तरी पदावर दिले नेले म्हणजे समाजाचं हित होत नाही। समाजाने जागलं पाहिजे। ज्यावेळेस खरी गोष्ट आरक्षणाचे, ज्यावेळेस आपल्याला आरक्षण मिळेल त्यावेळेस आपला समाज सुधरेल। हे समाजाने हे करावे, ध्यानात घ्यावं आणि पुन्हा एकदा पेटून उठावं ही आमची कळकळीची विनंती। मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे विक्रम भाऊ ढोणे यांना पाठिंबा द्यायला आलोय। हा व्यक्ती जतवरून गेली 12 वर्ष एकही दिवस न चुकवता 29 जुलैला काळा दिवस साजरा करायला इथं हजर असतो। आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमचे जिल्हा प्रमुख संजयजी काळे, उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब शिंदे आणि तालुका प्रमुख हनुमंतजी बापकर आणि इतरही सगळे पदाधिकारी, क्षेत्रप्रमुख बंटी गायकवाड, गोफणे आहेत, हे सगळे आम्ही इथं त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलो होतो। जय मल्हार जय महाराष्ट्र।